फुलाबाईला आला गोपाळचा संशय. तो कशावरून? चला तर बघूया. तर घडतं असं, सयाजी मरून पडलेला असतो. खरं तर देवीसिंगची ही परीक्षाच असते, पण तो असा काही शब्द फिरवतो की सगळ्यांचं समाधान होतं. पण फुलाबाई मात्र संशयाने बघत असते. यावेळेस जामकरच्या सगळेच नादी लागतात, पण आप्पा आणि फुलाबाई नाही. जामकर म्हणतात डेड बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवा. रात्री देवीसिंग त्याच्या रूममध्ये खूप खुश असतो. आता पायाची घडी करत म्हणतो, गावामध्ये मला देव माणूस म्हणतात. चेष्टा करत म्हणतो, पण मी देवच आहे त्यांचा. आता हात करत म्हणतो, गोपाळ बाबा, इथे फक्त माझं राज्य आहे. तो संग्राम माझ्या वाटेत येत होता, आता तो पण दूर झाला. आता विभावरीला भेटण्यापासून मला कुणी अडू शकत नाही. आता तो सयाजी मेला, काही दिवसांनी तो संग्राम पण जेलमध्ये जाणार आणि विभावरीची सगळी संपत्ती ती माझी होणार. आता विभावरीचं काय करायचं हे नंतर बघूया. जशा आर्या माधुरी गेल्या तशीच विभावरी पण जाईल. ह्या गावातील लोक किती मूर्ख आहेत ना. कशातही आनंद मानतात, कशावरही विश्वास ठेवतात. त्यांना फसवण्यासाठी मला काही कष्ट नाही लागले. जामकर पोलीस स्टेशनला जातात आणि म्हणतात, सुधाकर त्या टेलरला बोलून घे. पोलीस घरी येतो. देवीसिंगला बघून म्हणतो, नमस्कार गोपाळ महाराज, तुम्हाला साहेबांनी चौकीवर बोलवलंय, पण त्याआधी मला पण तुम्हाला काहीतरी विचारायचे. देवीसिंग म्हणतो, विचारा. काही भीती मनात बाळगू नका, विचारा. जे विचारायचं ते विचारा. आता तो पण देवीसिंगला प्रॉब्लेम सांगतो. डिम्पी लाली सगळेच नाटक बघत असतात. डिम्पी मनात म्हणते, हा डॉक्टर लय हुशार आहे. त्या संग्रामचा काटा बी काढला आणि अडकला पण नाही. आता याच्याकडून पैसे कसे काढायचे ह्याचा विचार करावा लागणार. देवीसिंग पोलीस स्टेशनला जातो, पण खूप ॲटिट्यूड दाखवतो. तो जामकरला बोललेला असतो, इथे फक्त माझा आदेश चालतो. पण आता देवीसिंग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जामकर पण तेच बोलतात, इथे माझा आदेश चालतो. त्यामुळे उद्यापासून तुझ्या सभा बंद कर. सभा जर घेतल्या तर बेड्या ठोकीन आणि फरफटत तिथं घेऊन येईल. देवीसिंग हसून म्हणतो, आता तुम्ही हिम्मत कराच. जामकरला आता खूप राग येतो आणि जामकर एक कानाखाली मारतो आणि म्हणतो, तुला हिम्मत बघायची, माझी हिम्मत बघायची. देवीसिंग म्हणतो, तुम्ही काही करू शकत नाही, फक्त हेच करू शकता. पण जनतेला कळालं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये माझ्यासोबत काय वागलात तर लोक तुमचे काय हाल करतील हे सांगता येत नाही. जामकर म्हणतात, सुधाकर याला आत टाक. सुधाकर म्हणतो, साहेब थोडं शांत व्हा. ते म्हणतात, एकदा सांगितलेलं कळत नाही का? सुधाकर म्हणतो, साहेब आपण असं करू शकत नाही. अहो त्याच्या विरुद्ध आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही. जामकर म्हणतात, मिळेल, लवकरच पुरावा मिळेल. पण देवीसिंगच्या तोंडावर मात्र खूप माज असतो. सयाजीची डेडबॉडी घरी जाते. विभावरीने तिची आई खूप रडायला लागतात. तिथे आता फुलाबाई, रंजी, लाली सगळेच पोहोचतात आणि विभावरीला समजत असतात. पण आता तिथे पोहोचणार देव माणूस. पुढील भागात काय घडणार हे आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.